राज्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाचं धुमशान. संपूर्ण कोकणसाठी ऑरेंज अलर्ट जारी. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. आज पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी. रायगड जिल्ह्यालाही आज रेड अलर्ट. अलिबाग, महाड, माणगाव, पोलादपूर, म्हसळामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी. खडकवासला धरणामधनं पाण्याचा विसर्ग वाढवला. 35,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातल्या एकतानगरमधल्या सोसायटीमध्ये पाणी शिरलं. खबरदारी म्हणून या ठिकाणी भारतीय लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे अधिकारी तैनात. पुण्यातल्या एकतानगरमधल्या नागरिकांसोबत राज ठाकरेंचा संवाद. राज ठाकरेंनी पूरस्थितीचीही केली पाहणी. पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. पुण्यातल्या पूरस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचंही लक्ष. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना. धरणातला पाणीसाठा 65% आणण्याचे अजित पवारांचे आदेश. लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस. 24 तासात तब्बल 232 मिलीमीटर पावसाची नोंद. पहाटेपासून पावसाचा जोर आणखी वाढला. साताऱ्यात कोयना धरण, महाबळेश्वर परिसरात पावसाची रिपरिप सुरूच. कोयना धरणात प्रतिसेकंद 45,000 क्युसेक्स पाण्याची आवक. कोयना धरणात सध्या 86.50 टीएमसी पाणीसाठा. उजनी धरण 9 दिवसातच 86% भरलं. उजनी धरणात येत्या 80,000 क्युसेक्सनं पाणी. संध्याकाळी 5 पासून धरणातनं 20,000 क्युसेक्सनं विसर्ग केला जाणार. उजनी धरणात 86% पाणीसाठा. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुढचे 2 ते 3 दिवस पाणीसाठा 100%वर जाणार. गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी. भंडारदरा धरणातनं 27,000 क्युसेक्सनं तर निळवंडेमधनं 7,000 क्युसेक्सनं विसर्ग. नाशिकच्या निफाडमधील चांदोरी गावात पूरस्थिती. चांदोरीमधील प्रसिद्ध खंडेराव मंदिर पाण्याखाली. सायखेडा, करंजवण परिसरातील शेती देखील पाण्याखाली. नाशिकच्या चणकापूर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. चणकापूर आणि पुनद धरणातनं गिरणा नदीपात्रात 10,500 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या भाम धरण परिसरात घरांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात. घरात पाणी साचल्यानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता. नाशिकच्या सुरगाण्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर. धरणांच्या पाणी पातळीतही वाढ व्हायला सुरुवात. अनेक गावांचा संपर्क तुटला. पिंपरी चिंचवडमधल्या मोरया गणपती मंदिरामध्ये पुन्हा पाणी शिरलं. पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं मोरया गोसावी मंदिराच्या परिसरात पाणीच पाणी. नाशकात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू. नांदूर मधमेश्वर धरणातनं 36,000 क्युसेक्सनं विसर्ग. 5 ते 7 गावांचा संपर्क तुटला. नाशिकच्या गंगापूर धरणातनं दुपारी पाण्याचा विसर्ग केला जाणार. विसर्गाच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या गेटच्या देखभाल दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. नंदुरबारमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले प्रवाहित. वीरचक धरणातील पाणीसाठा वाढायला सुरुवात. धरणाची पातळी 4 मीटरनं वाढली. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या करंजीमध्ये पुराच्या पाण्यातनं मुलांना कडेवर घेऊन पालकांचा जीव घेणा प्रवास. प्रत्येक पावसाळ्यात नाल्याचं पाणी पुलावरनं वाहू लागतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.